गट्टू गेला नॅशनल पार्कला. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये होते आणि त्यांचा जिओग्राफीचा तास चालू होता. दोघेही लक्ष देऊन टीचरचं बोलणं ऐकत होते. मुलांनो, आज आपण प्राणी आणि त्यांच्या सवयींबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण हेही शिकणार आहोत की कोणकोणत्या प्राण्यांना कुठे कुठे राहायला आवडतं. आपण हेही शिकणार आहोत की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती वेगवेगळ्या असतात. सगळी मुलं लक्ष देऊन टीचरचं म्हणणं ऐकत होती. सगळ्यात आधी आपण शिकू अस्वलाबद्दल. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये बघा. तुम्हाला अस्वलाचा फोटो दिसेल. सगळी मुलं आपल्या पुस्तकात बघतात तेव्हा त्यांना मोठ्या बेअरचा फोटो दिसतो. मुलांनो, हा एक स्लॉथ बेअर आहे. अस्वलाची ही जाती सगळ्यात जास्त बघायला मिळते. हा अस्वल राहतो तर जंगलात, पण झोपण्याकरिता शक्यतोवर आजूबाजूंच्या गुहांमध्ये हा जातो. अस्वलाचं आवडतं खाद्य म्हणजे मुंग्या, पण कधी कधी तो फळं आणि त्यांच्या बियाही खातो. तर मुलांनो, तुम्हाला कसं वाटलं अस्वलाबद्दल शिकून? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडलं. मुलांना बेअर विषयी ऐकून खूप मजा येत होती. मुलंही इतकी शांतपणे ऐकतात हे बघून टीचरला सुद्धा आनंद झाला. मुलांनो, आता आपण एलिफंट विषयी जाणून घेऊ. एलिफंट हा जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी असतो आणि जे एलिफंट्स भारताच्या जंगलांमध्ये मिळतात ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅमल्सपैकी एक आहेत. एलिफंट्सला आपल्या परिवारासोबत राहायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो ते एकत्रच फिरत असतात. एलिफंट्सला गवत, पानं आणि केळी खायला खूप आवडतं आणि ते एका दिवसात कमीत कमी 330 पाऊंड अन्न खाऊ शकतात. काय? 330 पाऊंड अन्न? एवढं सगळं खाणं कसं काय खातात एलिफंट्स? असं यासाठी आहे कारण त्यांचं शरीर हे खूप मोठं असतं, म्हणून त्याला खूप सारं खावं लागतं. कळलं मुलांनो? सगळी मुलं होकारार्थी मान हलवतात. मॅम, हे सगळे ॲनिमल्स आम्हाला कुठे बघायला मिळू शकतील? तसं तर हे प्राणी झू मध्ये पाहायला मिळतात, पण ते त्यांचं खरं घर नसतं. या प्राण्यांना जर तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजेच यांच्या खऱ्या घरांमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला नॅशनल पार्कला जावं लागेल. शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी ही घरी पोहोचतात तर बघतात की बाबांचे एक जुने मित्र मोनू अंकल आलेले आहेत. या मुलांनो, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. नमस्ते काका. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त काका. मुलांनो, मोनू काका तुम्हाला फिरायला घेऊन जायला आले आहेत. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि दोघांना एक आयडिया सुचते. दोघेही एकत्रच ओरडून म्हणतात, आम्हाला नॅशनल पार्क मध्ये फिरायला जायचंय. नॅशनल पार्क शहरापासून थोडं दूर होतं, त्यामुळे गट्टू चिंकेची 2 दिवसांची ट्रिप होती मोनू अंकल सोबत. आई दोघांच्याही बॅग पॅक करून देते आणि मोनू अंकल गट्टू आणि चिंकीला नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी निघतात. गट्टू आणि चिंकी नॅशनल पार्कला पोहोचले आणि मोनू अंकल जंगल सफारीचे तिकीट्स घेऊन येतात. दोघे खूप जास्त एक्साइटेड होते. ते दोघेही मोनू अंकलच्या मागे मागे जातात. समोर खूप मोठं गेट होतं ज्यावर 2 लायन्स होते आणि त्या गेटमधून एंट्री करताना त्यांनी मोठे मोठे बोर्ड्स पाहिले ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॅप्स होते. काही बोर्ड्सवर लिहिलं होतं की इथे कचरा टाकायला मनाई आहे. गट्टू आणि चिंकी, आपली जंगल सफारी 2 तासाची असणार आहे. ते बघा, आपल्या जीपमध्ये ड्रायव्हर आणि गाईड आपली वाट बघत आहेत. मोनू अंकल आणि गट्टू चिंकी गाडीत जाऊन बसले. जीप स्टार्ट झाली आणि पुढे जाऊ लागली. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट लेवलही वाढू लागली. त्यांना तर फक्त लवकरात लवकर हत्ती आणि अस्वलाला पाहायचं होतं. नॅशनल पार्कचं दाट जंगल सुरू झालं होतं. सर्वात अगोदर गाईडने छोटे छोटे मोर दाखवले जे अगदी आरामात एका झाडाखाली बसले होते. वाव, हा मोर किती सुंदर आहे. खरंच, मी एवढे सुंदर पिकॉक्स कधीच नाही बघितले. मुलांचं बोलणं ऐकून मोनू अंकलला हसू आलं. पुढे जाता जाता गाईडने एका हरणाकडे इशारा केला जो एका छोट्या तलावाजवळ पाणी पित होता. गाईडने ड्रायव्हरला गाडी थोडी हळू करायला सांगितली आणि बाकी सगळ्यांना अगदी शांत बसायला सांगितलं. गट्टू चिंकी, एकदम शांत बसा.
जर त्या हरणानं तुमचा आवाज ऐकला तर तो पळून जाईल. गट्टू चिंकीने होकारार्थी मान हलवली. मग जीप पुढे निघाली. जीप एका जंगलात जाऊन थांबते. काय झालं अंकल, आपण इथे का थांबलोय? चिंकी, इथून थोड्या अंतरावर एक लायन आहे. आता आपण त्याला पाहू. अरे वा, आता आपण सिंह बघणार. मला तर भीती वाटते अंकल. जर त्या लायनने आपल्याला खाल्लं तर? अगं नाही चिंकी, आपली जीप त्यापासून खूप लांब असणार आहे. तो आपल्याला पाहू शकणार नाही. जीप हळूहळू पुढे जाऊ लागली आणि काही दाट झाडांमागे जाऊन थांबली. गाईडने प्रत्येकाला एक एक करून बायनॉक्युलर्स दिले आणि दूर बसलेला एक लायन दाखवला. ते बघा, त्या लायनने आत्ताच आपला शिकार खाल्लाय आणि आता आराम करतोय. किती मोठा सिंह आहे हा. मला तर याला बघून खूप मजा आली. हो खरंच, केवढा मोठा आहे हा लायन आणि सोबतच केवढा खतरनाक दिसतोय. मग जीप पुढे निघाली. शेवटी गट्टू चिंकीला ज्या प्राण्याला पाहायचं होतं ते दिसलेच. त्यांच्या आजूबाजूची जमीन थरथरू लागली आणि त्यांनी पाहिलं की खूप मोठा हत्तींचा कळप त्यांच्या समोरून जात होता. एवढ्या सगळ्या हत्तींना बघून गट्टू आणि चिंकी तर अगदी हैराण होऊन गेले होते. बाप रे, किती मोठा हत्ती आहे आणि याचे मित्र सुद्धा. आमच्या बाई तर बरोबर बोलत होत्या, हे सगळे तर आरामात खात असतील 330 पाऊंड अन्न. पण याच्यासाठी एवढं अन्न कुठं येत असेल? एवढं कोण बनवत असेल? अरे, या नॅशनल पार्क मधलीच लोक या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात मुलांनो. या मोठ्या हत्तींचं खाणं देखील तेच आणतात. अशी जीप पुढे जाऊ लागली आणि गट्टू आणि चिंकीने खूप सारे ॲनिमल्स पाहिले. त्यांनी ससा, माकड, जिराफ आणि गेंड्यांनाही पाहिलं. गट्टू आणि चिंकीला प्रत्येक प्राण्याला बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराजवळ असं कुठलाही मोठा प्राणी पाहिला नव्हता. खूप पूर्वी चिंकीच्या एका मैत्रिणीकडे एक छोटासा ससा होता, पण इथे जे ससे होते ते खूप वेगळे होते. हे ससे त्या सशांपेक्षा मोठे होते आणि जास्त सुंदरही. त्यांना प्राण्यांसोबतच आपल्या शिक्षकांनी शिकवलेला धडाही आठवत होता. पाहता पाहता 2 तास संपले आणि जंगल सफारी देखील संपली. मला तर कळलंच नाही ते 2 तास कसे संपले. हो खरंच, खूप मजा आली. मोनू अंकल दोघांनाही खुश पाहून अतिशय खुश होते आणि मग त्यांनी दोघांना एक एक आईस्क्रीम दिलं आणि मग सगळी जण घराकडे निघाले. अंकल, आम्हाला परत नॅशनल पार्कला नक्की घेऊन या हा. हो काका, आम्हाला इथे खूप मजा आली. मी पुन्हा नक्की येईन. हा मुलांनो, का नाही. पुढच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला पुन्हा नॅशनल पार्कला फिरायला आणीन. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने नॅशनल पार्कच्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या. आई सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ऐकून अतिशय खुश झाली. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तिथे काय काय शिकलात. चला, आता मोनू काकांना टाटा करा आणि हो, त्यांना थँक्यू ही म्हणा. बाय बाय अंकल, तुम्ही आम्हाला भेटायला लवकर या हा. हो काका, थँक्यू आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी. हो मुलांनो, जरूर. एवढं बोलून मोनू अंकल आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना सांगितलं की नॅशनल पार्कमध्ये त्यांनी किती प्राणी बघितले ते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.